आणि आता एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. एका अति महत्वाच्या व्यक्तीच्या बायकोची पर्स चोरीला गेली होती आणि तो जो चोर होता तो आमच्या पोलिसांना सापडलाय. आता बघूयात आमचे पोलीस चोरावर मोर होतात का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया संतोष पवार आणि किशोरी आंबे. अरे खेले आकनी चोलिया खेतों में खलियानों में आणि बागों में बहारों में हो. मैं ढूंढूं तू छुप जा. मैं जाऊं. जा जा. थँक यू. इकडे मला सांग पर्स कुठं आहे. तुमची पर्स तुमच्या घरी असेल मला काय विचारते. उगा एवढ्या पर्ससाठी मला पकडून आणलं तुम्ही. बरं जाऊ का. चला ठीक आहे. इकडे काय चोरलेली पर्स कुठे आहे. काय काय चोरलेली पर्स कुठे आहे. शाळेला म्हणजे पर्स चोर आहे तू. मला हवालदार वाटली एकदम. अरे मी हवालदारच आहे. तो फिर नाम जलेबी बाई. जलेबी बाई. जलेबी बाई. जलेबी बाई. मस्त. तुमच्या जिलेब्या चालू देत मी जातो आता. इकडे तू चोरलेली पर्स कुठे आहे ते सांग. काय बोलली रे. काय बोलली तू. काय बोलली. चाय कॉफी पाहिजे थंड पिणार काय. चायचा घोट. चायचा घोट. स्लीप ऑफ टंग. स्लीप ऑफ टंग. आपण घोटंग म्हणतो का. नाही घोट. मग स्लीप ऑफ ट. असा मारीन ना सगळे ट ठ ढ ढ बाहेर काढीन. सांग पर्स कुठे आहे. अरे काय चोर आहे का मी. चोर म्हणता मला तुम्ही. चोर वाटतो का तुम्हाला मी. चोर वाटतो का. चोर म्हणतात मला. एक वेळ माझा जीव घ्या पण माझं चारित्र्य हनन न करू नका. आईला एक न जास्त बोललो काय. हनन करू नका माझं चारित्र्य तुम्ही. हा चल सॉरी सॉरी. मग तुम्ही मला चोर का म्हणता मग. हा ठीक आहे येतो आपण. बरं आता ये बाबा सांग ना चोरलेली पर्स कुठे आहे सांग ना. हे बघा मॅडम तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वरच्या रंगावर जाऊ नका. तुम्हाला मी चोर वाटत असेल पण संत महात्म्यांनी काय सांगितले. काय सांगितले. का रे भुललासी वरलिया ढोंगा रस ढोंगा उस ढोंगा 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 ढोंगा. हे संत बोललेत. मी बोलतोय ना. अरे तू तर प्रवचनकार झाला पाहिजे होता. चोरीकडे कसा वळलास रे राजा. सांगतो बसा. सांग. लहानपणापासूनची गोष्ट आहे माझ्या. अरे गुरुजी नेहमी म्हणायचे बाळा वत्सा बालका अरे गणिताचं पुस्तक घेऊन ये. इतिहासाचं पुस्तक घेऊन ये. भूगोलाचं पुस्तक घेऊन ये. नागरिकशास्त्राचं पुस्तक घेऊन ये. एक दिवस वैतागलो सगळी पुस्तकं घेऊन आलो. शाळेकडे कसा वळा सांगू नको. चोरीकडे कसा वळा सांग. तेच सांगतोय. सगळी पुस्तकं गुरुजींच्या घरून चोरून घेऊन आलो. आणि अशा रीतीने माझ्या चोरीचा श्री गणेशा झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. ताळमणेची पळीला नाच माझ्या संगे. ताळमणेची पळीला नाच माझ्या संगे. देवाजीच्या दारी याद नाचतो दबंग. देवाजीच्या दारी याद नाचतो दबंग. दबंग दबंग दब दबंग हड हड दबंग दबंग दब दबंग हड दबंग दबंग दब दबंग दबंग हड 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 हड. पुढं बोल. तेच सांगतोय अशा रीतीने चंद्र ज्याप्रमाणे कलेप्रमाणे वागतो त्याप्रमाणे माझी चोरीची कला वाढायला लागली. आज खडू चोर, उद्या पेन चोर, परवा पेन्सिल चोर, तेव्हा गिरमिट चोर, कंपास चोर. अरे म्हणजे शाळेपासूनच तू या धंद्यात आहेस. धंदा नाही म्हणायचं. तुम्हाला माहितीये पोलीस वाला तुम्ही कोणी माणूस जन्मजात हा धंदा करत नाही. हा आपला धंदा नाही. ओ मॅडम बिझनेस आहे आपला. बिझनेस मग तुम्हाला सांगतो बिझनेसचा भाग म्हणून एकदा आपण पृथ्वी चोरली. नाही ती नाही शाळेतला पृथ्वीचा गोल चोरला. नेला आत गुलूप टाकला आणि कंदील म्हणून विकला.
पर्स दे ना बाबा, चोरलेली ती दे ना, कुठे ती? अहो कसली पर्स पर करताय? मी आयुष्यापासून मी प्रामाणिक चोर आहे, मी एकदम प्रामाणिक चोर आहे. पर्स जर चोरली असती ना, कॅश काढून घेतली असती, पर्स कुरिअर केली असती. पैसे का काढून घेतले असतीस? पैसा मग कुरिअरचे पैसे कोण तुमचा बाप देणार का? वा वा, काय प्रामाणिक चोर आहे, समाजावर लय उपकार करतोय. समाजाचं मोरू दे, आपल्याला समाजाचं माहित नाही, आपण तुमच्यावर उपकार करतो. कसं काय? कसं काय? अरे चोर नसेल तर पोलिसांचा काय उपयोग होता काय? उगाच आपलं काय काय ग्रेट आहेस रे तू. कळलं तुम्हाला ग्रेट आहे? लय great ओके आहे. चला बाय. Okay, ओके. bye. आता काय आहे? अरे सांग ना बाबा, अरे काय लावलं? पर्स 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 काय चोरा लागले त्या तुमच्या पर्सला? अरे ती नेत्याच्या बायकोची पर्स आहे बाबा. मग बरं आहे ना, गेल्या 2-4 हजार रुपये तर नेत्याच्या बापाचं काय जाणार आहे? जाऊ दे ना, गरीबाच्या खिशात दिले तर. अरे पण लोकांना काय सांगायचं आम्ही? सांगा त्याचा पैसा स्विस बँकेत गेला. म्हणजे तूच तो चोर आहे. चाल तुला आत टाकते. मला हात टाकणार? हा. एक लक्षात घ्या, म्हणजे मला तुम्ही बेडी ठोकणार. हा. बेडीचं दुसरं डोक तुमच्या हातात असणार. अरे लोकांना वाटणार चोर पोलिसाला घेऊन चाललाय म्हणून. मला तुम्ही कोर्टात उभं करणार. बरोबर बरोबर. कोर्टात केसवर तारकावर तारका, रोज मला अपडाऊन करणार. पेट्रोल डिझेलचा खर्च होणार. तुम्ही बाहेर खाणं पिणं करणार, त्याचा खर्च होणार. विडी काडी तंबाखू गुटखा आहे, त्याचा खर्च वेगळा. किती खर्च होणार मला सांगा? 5,000. ते तुम्ही तुमच्या खिशातले देणार ना, का गव्हर्नमेंट देणार? नाही. बरोबर ना? हो. माझा ऐका, त्या नेत्याच्या बायकोच्या पर्समध्ये फक्त 500 रुपये होते. ह्या 5,000तले 500 रुपये त्याला देऊन टाका. मला पाहिजे 500 मिळालेले. तुमचे 4,500 असतील, तिघांचा फायदा. स्टँडिंग ओवेशन. वा रेणुकाताई. अप्रतिम निखळ मनोरंजन आणि दबंग कीर्तन आउटस्टँडिंग. इट्स फॅन्टॅस्टिक. निर्मितीताई. मला एक काय जाणवतंय माहितीये का कालपासून, की सगळेजण आता त्या स्पिरिट मध्ये आहेत. कॉम्पिटिशन, एलिमिनेशन. वा 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 वा, क्या बात आहे. अशीच एक एक पायरी वर चढत जा. ऑल द बेस्ट. आणि प्रेक्षक परीक्षकांचं काय म्हणणं आहे? 10 पैकी 10. रेणुकाताई 10. निर्मितीताई. आतापर्यंतचे 57 आणि आत्ताचे 20, एकूण 77 गुण. आणि निर्मितीताईंचे गुण आहेत गुणलस्त्या, ते आपल्याला कळणार आहेत या भागाच्या शेवटी. आणि आता बसायचंय सिंहासनावर.